आता आपल्या घरात तुळस असते, हां. अंगणामध्ये तुळस असते. हां. तर त्याचं कसं स्वच्छता ठेवायची, ते कसं रोप अधिक चांगलं हां. वाढेल त्याच्याविषयी माहिती घेतो आपण. तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हां. त्यामुळे अगदी प्रत्येक हिंदू घरांमध्ये तुळशीचं रोप लावलं जातं. तुळशीचं रोप हे फक्त धर्माशी संबंधित नाही, तर तुळशीच्या रोपाला औषधाचा दर्जा मिळालेला आहे. हां. ते रोप आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. पण अनेकदा लोकांची समस्या ही असते की त्यांच्या घरातील तुळशीचं रोप पुन्हा पुन्हा सुकतं. हां. ते रोप सुकून जातं. हां. तर ते खूप काळजी घेऊनही जर तुमचं तुळशीचं रोप जर सुकत असेल तर त्याच्यावर काय करायचं ते आपण बघूया. तर तुळशीच्या रोपासाठी योग्य वाढ झाली पाहिजे, त्याच्यासाठी माती उत्तम असणे आवश्यक आहे. तर 70% माती आणि 30% वाळू यामध्ये तुळशीचं रोप लावायचं. त्यामुळे तुळशीचं रोप कुजत नाही आणि खूप वेळ हिरवंगार राहतं. आता त्याला कोणतं खत टाकायचं, तर केमिकलयुक्त खतांपेक्षा नेहमी शेणखत वापरायचं. तुळशीसाठी शेणखत उपयुक्त आहे, परंतु शेणखत असे टाकू नका, तर ते वाळवून त्याला बारीक करून टाका. त्यामुळे तुळशीचं रोप प्रत्येक ऋतूत हिरवीगार राहील आणि झाडाला भरपूर पाने येतील. आता त्याची कुंडी कशी पाहिजे? हां. तुळशीसाठी कुंडी पाहिजे ना आपल्याला. हां. तर तुळशीसाठी कुंडीसाठी काय करायचं, तोंड रुंद ठेवायचं आणि भांडं खोल ठेवायचं. तर कुंडीच्या तळाशी 2 छिद्र करायचे आणि तळाशी कागदाचा तुकडा किंवा घागराचा तुकडा ठेवायचा. त्यानंतर कंपोस्ट आणि वाळूसह त्याच्यात माती घालायची आणि तुळशीला पाणी देताना हे लक्षात ठेवायचं की जास्त पाणी नाही द्यायचं. जास्त पाणी दिल्याने काय होतं, तुळशीच्या मुळांमध्ये बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये 4-5 दिवसातून एकदा पाणी टाकावं लागतं.